आज आमच्या शेतामध्ये स्वयंपाक होता, तर मी एकदम नॉर्मल रेडी झाली होती. त्यासाठी मी सुटसुटीत प्लाझो आणि कुर्ता घातला होता. हा कुर्ता मी ट्रेंड्समधून घेतला आणि प्लाझो वेस्ट साईडमधनं घेतलेली आहे. एकदम मॅच झालं होतं छान. आणि त्यानंतर मी मेकअप करायला घेतलं, तर माझी स्किन प्रेप झाली होती. त्यावर मी इनसाईडचं प्रायमर लावलं आणि छान चेहऱ्यावर स्प्रेड करून घेतलं. आणि भरपूर उन्हात राहायचं होतं म्हणून मी भरपूर प्रमाणामध्ये सनस्क्रीम घेतला लोटसचं. त्याच्यामध्ये फिटमीचं अगदी थोड्या प्रमाणात फाउंडेशन ॲड केलं आणि थोडंसं परत चेहरा सॉफ्ट आणि मॉइश्चर टिकून राहावा त्यासाठी परत थोडंसं मॉइश्चरायझर त्यामध्ये ॲड केलं. आणि सगळं मिक्स करून चेहऱ्यावर या पद्धतीनं लावून घेतलं. लावल्यानंतर आपल्याला ते स्प्रेड करायचं. तर मी इथे पफचा यूज केला नाही, हातानेच ते छान स्प्रेड करून घेतलं. थोडंसं गुलाबजलचा हात घेऊन त्यानंतर ते चेहऱ्यावर छान व्यवस्थितपणे चेहऱ्यावर आणि मानेवर छान लावून घेतलं. त्यानंतर आपल्याला पावडर लावायची होती, तर मी एकदम नॉर्मल फिटमीची पावडर त्यावर लावली. एकदम कमी प्रमाणामध्ये पावडर लावून घेतली. पावडर लावल्यानंतर छान लिप बाम लावलं आणि लिप बामवर एकदम नॅचरल शेड लिपस्टिक मी त्यावर लावला आहे. तर स्विस ब्युटीचं हे लिपस्टिक आहे, खूप छान आहे. लावल्यानंतर एकदम हायड्रेट वाटते होटांना आणि होट एकदम सॉफ्ट राहतात. त्यानंतर अगदी ह्या पॅलेटमधनं एकदम थोडंसं ब्लश मी लावला आहे. हे स्विस ब्युटीचं पॅलेट आहे, यामध्ये तुम्हाला हायलायटर, ब्लश, कॉन्टूर सगळं मिळून जाईल. त्यानंतर अगदी थोडंसं हायलाईट केलं, कारण मला थोडंसं मेकअप आवडते, छान राहायला आवडते आणि राहायलाच पाहिजे म्हणून मी थोडंसं मेकअप केलं. आणि त्यानंतर त्यामध्ये मस्कारा आणि काजळ लावलं. तर काजळ मी एकदम कमी प्रमाणात आणि अर्ध्या भागामध्येच लावते, कारण माझे डोळे छोटे आहेत. तर काजळ लावल्याने ते आणखी छोटे दिसतात. तर या पद्धतीने काही चिटकत नव्हते, पण शेवटी मी त्यांना चिटकवलं आणि या पद्धतीनं माझा मेकअप रेडी झालं होतं. तुम्ही थोड्या वेळाने बघू शकता की मेकअप कसा सेट झाला आहे. त्यानंतर केसांचं काय करायचं म्हणून मग मी केसांना एक हाफमध्ये डिवाईड केला आणि त्याची मी वेणी घालायला घेतली. सागर वेणीसारखं घेतलं, पण अगदी खालच्या भागातून घेतलं. माझे केस भरपूर पातळ झाले म्हणून वेणी घातल्यानंतर ती खूप छोटी दिसते, म्हणून मी नेहमी घालत नाही. पण त्या पद्धतीनं तुम्ही वेणीला जर घातल्यानंतर थोडंसं ओढून घेतलं आणि टाईट करून घेतलं तर वेणी छान दिसते आणि थोडेसे जाड वाटतात केस त्याने. त्यानंतर अगदी नॉर्मल कानातले घातले, जे मी झुडिओमधनं घेतले होते हा सेट. तर छान दिसत होते, एकदम नाजूक होते. या कुर्त्यावर पण छान जात होते. या पद्धतीने मी रेडी झाली.